पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्यावर कारवाई करा. ॲडव्होकेट चिमण डांगे, वाळवा तालुका धनगर समाज महासंघातर्फे निवेदन. फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सुनील गोपाळ उभे या समाजकंटकाला अटक करा, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, कडक शिक्षा करावी अशा मागणीचं निवेदन वाळवा तालुका धनगर समाज महासंघातर्फे इस्लामपूर पोलिसांना देण्यात आलं आहे. महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बरुटे यांना निवेदन दिले. अखंड हिंदुस्थान आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सर्व समाजामध्ये आदराचं स्थान आहे. त्यांचे कार्य जनमानसांसाठी प्रेरणादायी आहे. आम्ही धनगर समाज त्यांना दैवत मानतो. धार्मिक पद्धतीने त्यांचे पूजन करतो. त्यांच्याप्रती आम्हा समाज बांधवांच्या मनात अतिशय प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या विरोधात असणारी पोस्ट वाचून आम्हा धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या सुनील उभे यांच्या पोस्टमुळे जातीय तेढ निर्माण झालेली आहे. सामाजिक शांतता बिघडून जातीय दंगल घडावी या उद्देशाने हा देश विघातक आणि देशविरोधक कृत्य झालेला आहे. आम्ही सर्व समाज बांधवांनी कायदेशीर मार्गाने त्याच्यावर कारवाई करावी. सुनील उभे या समाजकंटकाविरोधात सामाजिक शांतता बिघडून जातीय दंगल घडावी या उद्देशाने देश विघातक आणि देशविरोधक कृत्य करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह संदेश पोस्ट केल्याबद्दल धार्मिक भावना दुखावल्या, याविरोधात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या सर्वांचं दैवत, सगळ्या जगात ज्या 5 महान व्यक्तींना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या सगळ्या जगाच्या माता म्हणून आज त्यांच्याकडे सगळे जग पाहते. अशा आमच्या मातेच्या विरोधात सोशल मीडियावर काल पुण्यातल्या, म्हणजे त्याला नावसुद्धा घेणं चुकीचं आहे, त्याला आईनं काढलं आहे का जनावरानं काढलं आहे असल्या सुनील उभे या व्यक्तीनं वाचू नये अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आणि आमच्या तमाम धनगर समाजच नसता नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी अपमान केला आहे. त्या अपमानाचं खरं तर त्याला जोड्या मारून त्याला सुळाव द्याशिवाय पर्याय नाही. पण कालपासून सगळे शोधतायत, तो गायब आहे. त्याला शोधून त्याचा कार्यक्रम करायचा भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई व्हावी म्हणून आज वाळवा तालुक्यातील सर्व धनगर समाज महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला त्याच्यावर FIR दाखल व्हावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं. नवीन कायद्याप्रमाणे कलम 295, 302 खाली त्याच्यावर FIR दाखल व्हावी आणि त्याला कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी महासंघाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे. त्याच्यावर कारवाई शासनानं लवकर करावी आणि त्याच्यावर FIR दाखल करावी अशी आमची मागणी आहे. नाही अन्यथा त्याला आम्हाला शोधून आम्हाला कायदेशीर त्याला शासन द्यावं लागेल अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे.